नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे क्रिकेट लाईव्हवर. आज आपण ऑस्ट्रेलियाबरोबर जिंकलो आहे, त्यांना हरवून आपण फायनलमध्ये पोहोचलो आहे. त्याबद्दल तुमचं सर्व भारतीयांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि टीम इंडियाचं देखील अभिनंदन. तर खूप आनंद होतो आहे. आपण असा विजय आज मिळवला आहे की ज्याची अपेक्षा करणं खूप कठीण होतं, कारण खूप मोठा टार्गेट होता. 339चा टार्गेट होता जो आपण अचीव केला आहे आणि इझिली अचीव केलं आहे. जवळजवळ 1.5 ओव्हर बाकी ठेवून आपण मॅच विन केली आहे. या मॅचचे जे काय बोलतात विनर आहे, विनर नाही, ज्यांनी मॅच बनवली, जेमिना रॉड्रिक्स, कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि बॉलिंगमध्ये श्री चरानी, या तिघींचं जास्त मोठा वाटा आहे या विनमध्ये. आम्हाला ऑस्ट्रेलिया हरण्याचं कारण मला वाटतं आज त्यांनी जे 4 कॅचेस सोडल्या आणि बहुतेक ड्यू असावी, ड्यूमुळे त्यांचा बॉल त्यांना ग्रीप करता वगैरे येत नव्हतं, म्हणून ते असेल. नाही तर एवढं मोठं टार्गेट आणि ऑस्ट्रेलियासारखी टीमकडून आपण चेस करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पण सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फेवरमध्ये गेल्या. कॅच सोडणं वगैरे, 4 कॅच सोडल्या जेमिनीच्या. एक त्या विकेट किपर कॅप्टनने हेलीनी सोडली, एक त्या सदरलँडनी सोडली. इझी होत्या एकदम त्या, आणि 2 थोड्या टफ होत्या. रनआउट देखील ती एकदा होता वाचली. पण क्रेडिट पण तिलाच जातं. खूप चांगली इनिंग तिने खेळली आज, आणि ते सुद्धा टीममधून ड्रॉप झाल्यावर पुन्हा कमबॅक करून खूप गटसी इनिंग होती तिची. ऑस्ट्रेलियाने सुरुवात जबरदस्त केली होती आज. का ते ज्या रन रेटने खेळत होते 20-25 ओव्हरपर्यंत, असं वाटत होतं 350 375 ते लोक टार्गेट देणारच आपल्याला. पण त्यांचं 30 ओव्हरपासून ते 45 ओव्हरपर्यंत ते खूप स्लो, आणि त्या फेजमध्ये विकेट काढले आपल्या बॉलर्सनी. तिकडे आपण कमबॅक केला आणि तेच टर्निंग पॉईंट होता. तिकडे जर विकेट नाही मिळाले असते तर अजून स्कोर झाला असता, आणि आपण त्या फेजमध्ये खूप चांगलं खेळलो. आपले स्ट्रायकिंग रेट जेव्हा गरज होते तेव्हा 6-4 आपण कॅल्क्युलेट करून खेळले. हरमनप्रीत आणि जेमिना, तर दोघांची पार्टनरशिप क्रुशियल होती आपल्यासाठी. ऑस्ट्रेलियाकडून त्यांची जी ओपनर होती लिचीफिल्ड, नावात कधी जर घोळ होत असेल, त्यांची नावं थोडी कठीण आहेत. त्यांनी 119 केले फक्त 93 बॉल्समध्ये. 17-4 3-6. ती ज्या पद्धतीने बॅटिंग करत होती, ती अजून काही 5-6 ओव्हर जरी खेळली असती तरी बरेच तिने 6-4 अजून मारले असते. पॅरी त्यांची जी थोडी वीक पॉईंट दिसली, तिच्यामुळे थोडा त्यांचा स्कोरिंग रेट कमी झाला, कारण ती 77 केले पण ती खूप स्लो खेळली. 88 बॉलमध्ये खेळली. तरी शेवटी येऊन गार्डनर जी त्यांची ऑलराऊंडर आहे, तिने 63 केले 45 बॉलमध्ये. आणि आपली जी चरानी जी बॉलर आहे, श्री चरानी, खूप मस्त स्पेल केला. 10 ओव्हर 49 रन देऊन 2 विकेट. आणि अमनज्योतचा पण चांगला स्पेल होता. 8 ओव्हर 51, एक जिथे कुठल्याच बॉलरला काही हेल्प मिळत नव्हती तरी तिने चांगलं कंटेन केलं, आणि स्कोर पण कमी खाल्ला तिने. त्यांच्याकडून किंग आणि ग्राथ या दोघींनी चांगली बॉलिंग टाकली. त्या किंगला 2 विकेट मिळाले असते, पण कॅच सोडल्यामुळे ते काही विकेट तिला मिळू शकले नाही. आणि ग्राथने सुरुवातीला 2 विकेट जे घेतले ते स्मृतीचा आणि हिचा, शेफवालीचा. तर एकंदरीत आज मॅचला खूप मजा आली. जेव्हा त्यांनी 339 केला, मग खरंच सांगतो मला वाटलं नव्हतं की एवढे चेस करतील इझिली, पण खूप चांगली चेस केली. जेमिनानी जी अंडरस्टँडिंग दाखवली, आणि जेमिनाचं एक चांगली गोष्ट म्हणजे ती बाउंड्री वगैरे मारल्यावर ती सिंगल तिने सोडली नाही. सिंगल तिचे कंटिन्युअसली चालू होते. सिंगल 2s हे ती घेत राहिली. त्याच्या मनाने हरमनप्रीत सुरुवातीला खूप सांभाळून खेळत होती. सिंगल पण तिला बरोबर काढता येत नव्हतं, पण नंतर जेव्हा तिने 50 क्रॉस केले त्याच्यानंतरचे रन बघा तिने किती फास्ट केले. 2 6 वगैरे 4 वगैरे मारले, आणि ती मग चांगल्या टेम्पोवर चालवत होती. हरमनप्रीत आऊट झाली त्यावेळेला थोडं वाटलं की काय आता गडबडतात आहे की काय, पण चांगले खेळले. दीप्ती आली, तिने पण चांगलं, म्हणजे असं नाही कोण रन बॉल खेळत राहिलं. ज्यांनी येऊन क्विक स्टार्ट दिली तिने पण 17 बॉलला 24 वगैरे केले, चांगले खेळले. ती मिसअंडरस्टँडिंग थोडीशी झाली आणि रनआउट झाली. त्याच्यानंतर रिचा घोष हिटर,
ती तर मारणार वाटलेच, कारण स्पिनर तर काय ती सोडणार नाही आणि काय एवढा बॉल पण असं काय ग्रीप होत नव्हता, टर्न होत नव्हता. तर तिने पण चांगले रन बॉल केले आणि मस्त अशी विन मिळाली आपल्याला. आता फायनलला बघूया साऊथ आफ्रिकेबरोबर काय होतं. 2 नवीन विनर म्हणजे 2 नवीन टीम आहे फायनलला. आपल्याला नवीन विनर मिळेल यावर्षी. ऑस्ट्रेलिया 2017 नंतर पहिल्यांदाच हरलेली आहे आणि गेल्या 25 वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सोडून दुसरं कोण विनर नव्हतं. आता बघू साऊथ आफ्रिका आणि आपण आलो दोघांपैकी कोण विनर ठरतो ते. साऊथ आफ्रिकाने काल इंग्लंडला ज्या पद्धतीने हरवलं ते पण खूप चांगलं त्यांचं कॅम्पेन चालू आहे. त्यांनी इंडियालासुद्धा हरवलं आहे ग्रुप स्टेजमध्ये आणि ती पण मॅच आपल्याला ॲक्च्युली जिंकायला पाहिजे होती, कारण चांगला स्कोअर केलेला त्या मॅचमध्ये पण इंडियाने. आता बघू येणाऱ्या काळात आपण त्यांना कसं रोखतो. जिंकलो खरं आज आपण, पण ऑस्ट्रेलियाबरोबर मॅच होती. तर ऑस्ट्रेलिया एवढी टफ आहे, त्यांची मेन्स टीम आणि वुमन्स टीम वर्ल्ड चॅम्पियन अनबिटेबलच असतात ते लोक. त्यांच्या वुमन्स पण मेन्स टीमसारख्याच खेळतात, त्यामुळे मला अपेक्षा खूप कमी होती. पण शेवटी दिल हे हिंदुस्थानी, म्हणून आशा होती की इंडियावाले पण जिंकू शकतील, कारण सध्या इंडियाची टीम पण चांगल्या ह्याच्यामध्ये फेजमध्ये खेळते आहे. इंडियन टीम्स पण चांगली आहे, पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियासारख्या टीमला हरवण्यासाठी खूप पेशन्स आणि गट्स लागतात आणि आपले स्किल वाढवावे लागतात. त्यांच्यापेक्षा म्हणजे आपलं जे 100% आहे तर आपल्याला 120% चांगलं दिलं तरच आपण त्यांना हरवू शकतो. तर आज खूप चांगली खेळली आपली टीम, प्रश्नच नाही. स्पेशली हरमनप्रीत कौर आणि जेमिना रॉड्रिक्स, रिचा घोष, अमनजीत कौर, श्री चरानी, स्मृतीच्या पण थोड्या रन आहेत. मग स्मृतीचं थोडं बॅड लक राहिलं. लेग साईडला ती ग्लान्स करायला गेली आणि मग तिला वाटलं की आपल्या बॅटीला टच देखील झाला नाही बॉल आणि अंपायरने नॉट आऊट दिलं. रिव्ह्यूमध्ये थोडंसं ह्याच्यावर दिसलं की बॅटीला बॉल लागून गेलं आहे आणि बॅड लकली ती आऊट झाली. नाही तर पिच असं होतं की तिने पण आज चांगला स्कोअर केला असता. ठीक आहे, बॅड लक. फायनलसाठी असेल तिने राखून ठेवलेले, येईल फायनलला तिची सेंचुरी वगैरे आणि ती आपल्याला लाईन क्रॉस करून नेईल आणि उद्याचा संडेचा वर्ल्ड कप आपणच जिंकू, हीच अपेक्षा ठेवूया आणि असंच इंडिया टीमला सपोर्ट करत राहूया. आणि तर मग आपण फायनलच्या दिवशी भेटूया पुन्हा एकदा. तसं उद्या देखील आपण भेटतोच आहे. उद्या ऑस्ट्रेलिया इंडियाची सेकंड T20 आहे, ती आपण बघूया, त्याच्यावर आपण डिस्कशन करूया. माझे जे काही मत असेल ते मी मांडतो, तुमच्या काय असेल ते तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा आणि असंच प्रोत्साहन द्या, जेणेकरून मी अजून चांगले व्हिडिओ करेन आणि याच्यामध्ये अजून देखील काही लोकांना सामावून करता येईल की नाही ते आपण पुढे जाऊन बघूया. तोतच धन्यवाद.